जाऊयात गडचिरोली जिल्ह्यात डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला। जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून डिझेलचा पुरवठा ठप्प आहे, त्यामुळे पेट्रोल पंपांवर वाहनांच्या तब्बल 2 ते 4 किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्यात। याचा मोठा फटका ट्रान्सपोर्ट व्यवसायाला बसलाय। तासनतास रांगेत उभं राहणाऱ्या ट्रक चालकांच्या जेवणाचेही हाल होत आहेत। दरम्यान पंपावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश शिंगाडे यांनी। पाहूयात। गडचिरोली जिल्ह्यामध्ये डिझेलचा तुटवडा लागलेला आहे। गडचिरोली जिल्ह्यातील येनापूर येथील भारत पेट्रोलियम पंपावर आहोत आपण। मिनिमम 2 ते 4 किलोमीटरच्या ट्रकाच्या रांगा लागलेल्या आहेत। आपल्यासोबत ट्रक चालक आहेत, त्यांची काय समस्या है? समस्या यही सर, 3-3 दिन लग जा रहा है डीजल लेने में। बहुत दिक्कत हो रहा है, ना खाने का व्यवस्था है, ना पीने की व्यवस्था है। पूरा दिक्कत ही दिक्कत चल रहा है। 2 किलोमीटर गए हैं तो अभी नाश्ता लेके आए हैं पैदल पैदल। गर्मी पूरा हालत खराब है, गर्मी भी बहुत ज़्यादा कर रहा है। आपको क्या लगता है? 3-3 दिन 4-4 दिन यहाँ खड़ा हो रहे हैं। ऐसे में गाड़ी चलाने को मन नहीं कर रहा, इतना गर्मी लग रहा है यहाँ खड़े खड़े। आपण बघू शकता या ठिकाणी ट्रक चालक होते। या पेट्रोल पंपवर आपण बघू शकता डिझेल नाहीचा फलक लागलेला आहे। डिझेल नाही असा बोर्ड लागलेला आहे। आपण बघू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने डिझेल नाहीचा बोर्ड लागलेला आहे। डिझेल नाही आहे, नागरिक आहेत, त्याच्यानंतर शेतीचे कामे सुद्धा आहेत। शेतीच्या कामावर सुद्धा डिझेलची आवश्यकता आहे। आता शेतीचा हंगाम सुरू होणार आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता डिझेलचा पूर्णपणे तुटवडा पडलेला आहे। क्या कहोगे, आपको क्या है? आप 2 दिन से लाइन में खड़े हैं? जी सर। कैसा क्या लग रहा है? कैसा लगेगा? खराब लग रहा है सर। रोड में गाड़ी खड़ा है तो खराब लगेगा ना। कितने दिन से खड़े हैं? 2 दिन से हो गए खड़ा सर। डीजल नहीं मिल रहा? नहीं मिल रहा है। 3 दिन से यहाँ हम लोग खड़े हैं। यहाँ पे फिर क्या दिक्कत क्या जा रही है डीजल की? दिक्कत यही हो रहा है सर कि लाइन लगा हुआ है रोड में, खाना पीना का दिक्कत होता है और क्या दिक्कत होता है। आपण बघू शकता ड्रायव्हर होते, गाडीचे चालक होते, यांना इथं जीवन जगण्यासाठी अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज लागते। मात्र चालकांना, ड्रायव्हर धारकांना फक्त जेवणाची गरज आहे। मात्र 2-2 दिवसापासून या ठिकाणी हे लाईन मध्ये लागलेले आहेत। यांना वेळेवर अन्न सुद्धा मिळत नाही। या ठिकाणाहून येनापूर 2 किलोमीटरवर आहे, त्या ठिकाणी नाश्त्यासाठी किंवा तर आता बातमी आहे रत्नागिरीतून।